विद्यार्थी मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मधल्या काही काळामध्ये आपल्या या चॅनलवरती माझे व्हिडिओ आले नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मला कॉल करून याविषयी विचारणा केली. त्यांना मी सांगू इच्छितो की या काळामध्ये, या दिवसामध्ये माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळं मी काय व्हिडिओ बनवले नाही. परंतु आता यापुढं जे काय येणाऱ्या दिवसामध्ये जेवढे काही अपडेट असतील, आरोग्य विभाग भरती असेल किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा मग आरोग्य क्षेत्रासंबंधी जे काय अपडेट असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती आपल्याला मिळत राहतील. त्यामुळं या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काय कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जी काय भरती प्रक्रिया राबवली जाते, या ठिकाणी जे काय महत्त्वाचं पद आहे मिश्रक म्हणजेच फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट या पदासंबंधित बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, मेसेज केले. त्यामध्ये जे काय सिलेबस काय असणार आहे किंवा मग महत्त्वाचे टॉपिक कोणते तयारी करायची, एक्झामची तयारी करताना किंवा प्रिपरेशन करताना कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत, सब्जेक्ट आहेत, किंवा मग एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, काय या ठिकाणी कसे क्वेश्चन असणार आहे, कसं वेटेज असणार आहे, याविषयी प्रश्न विचारले होते. त्यामुळं या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा एखाद्या टॉपिकवरती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या सर्वांना माहीतच आहे. माझा व्हॉट्सअप नंबर परत सांगतो, 96 73 89 62 37 या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपले प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नाचे उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर जे काय आरोग्य विभाग आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात या ठिकाणी अपडेट द्यायची झाली तर बऱ्याच जे काय पदं आहेत, संवर्ग आहेत, त्यांची जी काय निवड यादी आहे त्यांच्या वेबसाईटवरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत, त्यांनी त्या वेबसाईटला जाऊन आपलं नाव आहे का नाही त्या निवड यादीमध्ये ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर जी काय इतर त्यांच्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कागदपत्र पडताळणी प्रक्रिया असेल, त्यांच्याबाबत जी काय अपडेट असेल ते पण आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊयात. त्याचबरोबर जे काय DMER संदर्भात जे काय अपडेट सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आजच्या घडीला म्हणजे आज 16 तारखेला कोणतीही अपडेट नाही आहे, कोणतेही नोटिफिकेशन त्या ठिकाणी पब्लिश झालेलं नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. जे काय कारागृह विभाग भरती संदर्भातील जे काय महत्त्वाचं पद आहे, पोस्ट आहे मिश्रक, त्यालाच आपण फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पदासंबंधित जे काय महत्त्वाचे जे काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी जे काय एक्झामचं जे काय पॅटर्न असणार आहे या फार्मसी ऑफिसर किंवा मिश्रक या पदासाठी, तर या ठिकाणी मराठी या विषयावरती 15 क्वेश्चन येणार आहेत. एक क्वेश्चन 2 मार्कला आहे मित्रांनो या परीक्षेमध्ये. त्यामध्ये 30 मार्काचे क्वेश्चन या ठिकाणी मराठीवरती विचारले जातील. आता मराठीमध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक किंवा पॉईंट आपल्याला कव्हर करायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर जे काय इंग्रजी व्याकरण असेल किंवा इंग्रजी विषयावरती 15 क्वेश्चन असतील, जवळपास 30 मार्काचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर जे काय सामान्य ज्ञान असेल, जनरल नॉलेज असेल, GK म्हणूयात आपण, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजच्या एकाच याच्यामध्ये हे विचारलं जाईल. त्यामध्ये जवळपास 30 मार्क त्याला दिलेले आहेत. म्हणजे 8-10वी पर्यंत जे काही इतिहास, भूगोल असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा मग चालू घडामोडी यावरती जवळपास 30 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील. त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती 15 म्हणजे 30 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील. आता अंकगणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील ते पण आपण या ठिकाणी पाहूयात. त्याचबरोबर जे काय टोटल जी काय संख्या आहे, आपण याला नॉन टेक्निकल म्हणूयात, टेक्निकल याची जे काय क्वेश्चन आहेत 60 आहेत. म्हणजेच 120 मार्काचे नॉन टेक्निकल सब्जेक्टवरती क्वेश्चन विचारले जातील. मग टेक्निकलवरती किती मार्काचे क्वेश्चन विचारले जातील, तर या ठिकाणी मित्रांनो 80 मार्काचे जे क्वेश्चन आहेत, 80 मार्क आहेत ते टेक्निकलला म्हणजेच फार्मसी सब्जेक्टवरती या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की यासाठीचा जो काही सिलेबस आहे तो आपण डिप्लोमा फार्मसीचे जे काय फर्स्ट अँड सेकंड इयर आहे त्यांचा तुम्ही रेफर करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. त्यामध्ये कोणते महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ते पण आपण यापुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या परीक्षेमध्ये एक वेगळं पण आहे किंवा मग स्पेशलिटी आहे की यामध्ये जे विद्यार्थी पहिले जी काय नॉन टेक्निकल
सेक्शन आहेत ते क्वालिफाय होतील त्याच विद्यार्थ्यांना जी काय दुसरी जी काय व्यावसायिक आपण टेक्निकल टेस्ट आहे ती देण्यासाठी ते काय असतील पात्र असतील. म्हणजे जे उमेदवार प्रथम परीक्षेत, म्हणजे या ठिकाणी 2 परीक्षा होणार आहेत या ठिकाणी, फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट जी काय एक्झाम होईल ती नॉन टेक्निकलवर होईल आणि त्यामध्ये तुम्हाला 45% मार्क मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 45% मार्क मिळाले तरच तुम्ही सेकंड जी काय टेक्निकल एक्झाम आहे, टेक्निकल जे काय टेस्ट असेल या परीक्षेची, त्यासाठी पात्र असतील. या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला टेक्निकलमध्ये परीक्षा देण्यासाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये 45% गुण मिळवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी 120 चे 45% म्हणजे किती, तर हे तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर या ठिकाणी जे विद्यार्थी फर्स्ट टेस्टमध्ये 45% गुण मिळवतील तेच सेकंड टेस्टमध्ये व्यावसायिक चाचणीसाठी काय होतील, पात्र होतील. या ठिकाणी परीक्षेचा कालावधी सुद्धा दिलेला आहे. 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटांची काय असणार ही परीक्षा असणार आहे. आणि जी काय व्यावसायिक चाचणी असेल ती 60 मिनिटाची असणार, 40 मिनिटाची असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे त्याचबरोबर जे काय इतर जे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत, मराठी या विषयासंदर्भात कोणते महत्त्वाचे टॉपिक आपण अभ्यासावे किंवा मग त्याचा अभ्यास करावा, तर या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी सांगतो मित्रांनो. ही परीक्षा TCS मार्फत घेण्यात येत आहे. मग आरोग्य विभाग जी काय TCS न मागची जी काय सार्वजनिक आरोग्य विभागाची जी परीक्षा घेतली किंवा मग DMAR ची परीक्षा घेतली, त्यामध्ये TCS ने कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते मराठी व्याकरणवरती, तर आपण या ठिकाणी त्याच प्रकारचे किंवा त्यासारखे प्रश्न या ठिकाणी सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे काय मराठी व्याकरणामधील शब्दार्थ असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, त्याचबरोबर शुद्ध अशुद्ध शब्द किंवा मग शुद्ध वाक्य ओळखा, अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. एकदम साध्या प्रकारचे हे क्वेश्चन आहेत मित्रांनो, परंतु या ठिकाणी कन्फ्युजिंग किंवा मग या ठिकाणी विद्यार्थी गोंधळात पडतात आणि यामध्ये चुका करतात. त्यामुळे हे जे काय सेक्शन आहे किंवा हे टॉपिक आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करा. जास्त जे काय इतर जे काय ग्रामर आहे, अवघड ग्रामर या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता नाही. परंतु जे काय साधे जे काय शब्दार्थ असतील, समानार्थी शब्द असतील, अशा प्रकारचे जे काय क्वेश्चन यावरती विचारले जातील. जे काय प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यावरती हमखास क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी करून घ्या. जे काय महत्वाचे जे काय पुस्तक आहेत, मग ज्ञानपीठ पुरस्कार असणारे किंवा मग इतर जे काय पुरस्कार मिळवलेले किंवा जे काही महत्वाचे लेखक आहेत त्यांचे पुस्तक आणि त्यांचे लेखक हा टॉपिक तुम्ही अवश्य करून घ्या. त्याचबरोबर जे काय अशुद्ध अशुद्ध शब्द यावरती सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर जे काय इंग्लिश ग्रामर संबंधित कोणते क्वेश्चन येतील, यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग मिस्टेक किंवा पंक्च्युएशन, आयटम्स आणि पॅराग्राफ. या ठिकाणी पॅराग्राफवरती तुम्हाला एक पॅराग्राफ दिलं जाईल किंवा त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील किंवा मग पॅराग्राफ अरेंज करा असं सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अत्यंत साधे क्वेश्चन आहेत, परंतु या ठिकाणी विद्यार्थी कन्फ्युजन किंवा मग गोंधळात पडून काय होऊ शकतं, या ठिकाणी चुका होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा, अभ्यास करा. मॅक्झिमम जे काय सिनोनिम असतील, अँटोनिम असतील हे वाचण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जे काय स्पेलिंग मिस्टेक आहेत त्या पण या ठिकाणी याचा पण तुम्ही सराव करा. वाक्याचा जे काय पंक्च्युएशन आहे, विरामचिन्ह किंवा वगैरे फुल स्टॉप वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून घ्या. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या ठिकाणी अक्षरमाला किंवा संख्यामाला, नाती, दिशा या संदर्भात क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मागच्या एक्झाम मध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन जास्त प्रमाणात होते. त्याचबरोबर रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था, अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. अंकगणितामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याचबरोबर क्षेत्रफळ, मग ते परिमिती असेल, घनमूळ असेल, जनरली क्षेत्रफळ वरती क्वेश्चन विचारले जातील. ओके. त्याचबरोबर गुणोत्तर व प्रमाण, त्याचबरोबर या ठिकाणी चक्रवाढ व्याज, अशा प्रकारचे क्वेश्चन
या ठिकाणी तुम्हाला विचारलं काळ काम विवेक हे पण टॉपिक महत्वाचं आहे. अशा प्रकारचे टॉपिक तुम्ही या ठिकाणी काय करा, प्रिपेअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर या ठिकाणी मिळवता येईल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये जर 25 जवळपास जर मार्क मिळाले तर तुम्ही गणितमध्ये 30 पैकी 25, मराठीमध्ये 25, इंग्लिशमध्ये 25, तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही टॉपमध्ये मेरिटमध्ये येण्याची शक्यता आहे. किंवा मग तुम्ही या ठिकाणी आपण म्हणूयात जी काय पात्रता यादी आहे याच्यामध्ये तुमचं समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॅक्झिमम गोष्ट निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं याचा फायदा होईल, आणि त्यामुळे जे उत्तर तुम्हाला परफेक्ट वाटतंय त्या गोष्टी तुम्ही हे करा, आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला अशा प्रकारचे मार्क मिळवणं अवघड नाही किंवा या ठिकाणी सोपं आहे. त्यानंतर फार्मसी किंवा मग टेक्निकल नॉलेज किंवा मग टेक्निकल सब्जेक्टमध्ये कोणकोणते सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत या ठिकाणी मित्रांनो, त्या ठिकाणी फार्मॅकॉलॉजी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यामधील जर महत्त्वाचे टॉपिक जर पाहिजे असेल तर इंट्रोडक्शन किंवा जनरल फार्मॅकॉलॉजीमध्ये जसं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मग महत्त्वाचे डिफिनेशन, थेरपेटिक इंडेक्स, ADME, फार्मॅकोडायनॅमिक, बायोअबिलिटी अशा डेफिनेशन या ठिकाणी करून घ्या. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन करून घ्या. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन करताना जे काय महत्त्वाचे ड्रग आहेत तेच या ठिकाणी एक्झाम्पल आहे, तेच या ठिकाणी तुम्ही एक्सेप्शनल ड्रग म्हणूयात किंवा एक्झाम्पल आहे तेच तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे अँटीबायोटिक किंवा अँटीमायक्रोबियल ड्रग. हा याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले, त्याच्यामध्ये त्यांचे साईड इफेक्ट, युजेस, डोसेस आणि क्लासिफिकेशन यावरती क्वेश्चन विचारले, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ह्या गोष्टी करून घ्या. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी डोस आणि साईड इफेक्ट मध्ये कन्फ्युजन आहे किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. महत्वाचे जे काही साईड इफेक्ट आहेत जसं क्लोरामफेनिकॉलचा ग्रे बेबी सिंड्रोम, असे जे काय महत्वाचे जे काय साईड इफेक्ट आहे किंवा आपण त्याला टॉक्झिसिटी म्हणूयात, ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय कार्डिओव्हास्क्युलर जे काय ड्रग आहेत हा पण टॉपिक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह असेल, डाययुरेटिक असेल, हे सर्व चॅप्टर महत्वाचं आहे. त्याचबरोबर ड्रग ऍक्टिंग ऑन ANS यावर सुद्धा क्वेश्चन हमखास विचारले जातात. अस्थमा, ड्रग युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ अस्थमा किंवा अँटी अस्थमॅटिक ड्रग यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याचबरोबर अँटी डायबिटिक आणि अँटी कॅन्सर ड्रग हे पण चॅप्टर खूप महत्वाचे आहेत, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करून घ्या. इतरही जे काय सेक्शन असेल त्यामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, परंतु यावरती मॅक्झिमम एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. हे टॉपिक तुम्ही जर चांगल्या प्रकारे केले तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर जे काय महत्वाचे इतर जे सब्जेक्ट आहे त्यामध्ये फार्मास्युटिक्स, त्याच्यामध्ये जर सस्पेन्शन, इमल्शन किंवा मग जे काय सॉलिड डोसेस फॉर्म असेल, पावडर असेल, याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आहेत. टॅबलेट कॅप्सूलवरती सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. त्याचबरोबर स्पोसोला जे असेल त्यामध्ये त्याचं जे काय महत्वाचे जे काय फॉर्म्युले आहेत, जसं चाइल्डचा